आजची ही पत्रकार परिषद 2 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या पोलीस स्टेशनच्या अगदी 50 फुटाच्या अंतरावर कल्पेश रुपेकर या तरुणाची निर्गुण हत्या केली जाते आणि या हत्या केल्याच्या नंतर याचे जे काही आरोपी आहे हे आरोपी अटक झालेले आहेत। पण खरा आरोपी जो मुख्य सूत्रधार आहे तर हा जो सूत्रधार कुणाल मराठे हा बीजेपीचा कार्यकर्ता असून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे, जवळचा कार्यकर्ता आहे। त्याच्या हातावर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटू बनलेला आहे आणि म्हणूनच त्याची ज्या दिवशी कल्पेश रुपेकरची हत्या झाली त्या दिवशी त्या घटनेला हत्येच्या नंतर 5 मिनिटांमध्ये ते कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो आणि मारेकरी जे आहेत त्याच्या पाया पडताना दिसत आहेत, त्या फुटेजमध्ये पाया पडताना दिसत आहेत आणि वैभव मालोदे आणि कुणाल मराठे यांची जी जर कॉल डिटेल्स जर काढली तर किमान 20-22 कॉल त्यामध्ये तुम्हाला दिसतील। आणि एवढं सर्व असताना सुद्धा पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे। कुणाल मराठे याच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई केलेली नसून त्याचप्रमाणे पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी 28 तारखेला पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहे। यामध्ये या पत्रकार परिषदेला पीडित कुटुंब म्हणजे ज्या मुलाची हत्या झाली त्याची आई, वडील, भाऊ, बहीण आणि त्याचे सर्व कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील नेते सतत अग्रेसर असलेले आमचे राजभाऊ अमराव हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर कुणाल मराठे याच्यावर कारवाई करण्यात यावी, त्याला अटक करण्यात यावी यासाठी पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर 28 तारखेला आम्ही पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। या संदर्भात पालकमंत्र्यांशी काही बोलणं झाले का, त्यांना काही भेट झाली? या संदर्भात पालकमंत्री ज्या दिवशी शिरसाट साहेबांनी पालकमंत्री झाले त्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट होतं की या छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील दादागिरी, गुंडगिरी आपण संपवून टाकणार आहोत। पण त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी शहरामध्ये एक मर्डर झाला आणि त्या मर्डरची साधी चौकशी सुद्धा केली नाही, कारण की संजय शिरसाट साहेब यांचं कार्यालय आणि पीडित कुटुंबाचं घर एक आपल्याला माहीत असेल की खूप झाले 1 मिनिटाचा रस्ता आहे। तर एवढं जवळ असताना सुद्धा पीडित कुटुंबाची साधी त्यांनी भेटसुद्धा घेतलेली नाही आणि मुळात पीडित कुटुंबाची जे मुलाची हत्या झाली त्याची जी आई आहे त्यांनी सुद्धा शिरसाट साहेबांना फोन केला होता। तर शिरसाट साहेबांनी सांगितलं की 3-4 दिवसाच्या नंतर मी भेटतो तुम्हाला, पण अद्यापही आणखी शिरसाट साहेबांची भेट झाली नाही। यामध्ये आम्ही 12 फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे साहेब यांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांना निवेदन दिलं होतं, त्या निवेदनानुसार 164 प्रमाणे जबाबसुद्धा कोर्टामध्ये आपल्या ताईचा जबाबसुद्धा झालेला आहे आणि त्या जबाबामध्ये कुणाल मराठे याच्यावर कारवाई करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं सुद्धा जबाबामध्ये घेतलेले आहे। सर्व त्यांनी माहिती दिली त्यामध्ये, पण त्यानंतर सुद्धाही कुठलीही कारवाई नंतर पोलीस प्रशासनाने केलेली नाही। CP साहेबांची भेट घेतली आम्ही, त्या CP साहेबांची भेट घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासनं दिलं की आम्ही DCPशी बोलतो आणि त्यावर काहीतरी करायला सांगतो। पोलीस निरीक्षक जे आहे सुनील माने साहेब याच्यासोबत काल चर्चा झाली, ते सुद्धा म्हणे 8 दिवसात आम्ही बघू। घटनेला 1 महिना होतोय तरी अद्यापही आणखी हे बघतायत, म्हणजे अशी कुठली चौकशी चालली त्याच्यावर सगळं आमचं असं एकंदर या गोष्टीवर सगळं 28 तारखेला जे काही उपोषण होणार आहे, जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू आहे। उपोषणाला कोण बसणार आहे आणि कोणत्या पक्षाच्या बॅनर खाली? रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या माध्यमातून पीडित कुटुंब म्हणजे रुपेकर ज्या मुलाची आई आहे, त्याची जे मुलाची झालेली त्याची आई कमल रुपेकर आणि मुलाचा भाऊ अविनाश रुपेकर, वडील बसतील, त्याची बहीण बसेल, हे सर्वच कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये तुम्ही काम करतात, एवढी मोठी घटना घडूनही आंबेडकरी चळवळीतील इतर कार्यकर्ते त्याचे फारसे गांभीर्याने दिसत नाही, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? वेळोवेळी आपल्याला माहीत आहे शहर हे आंबेडकर चळवळीचं बालेकिल्ला आहे। या माध्यमातून अनेक जण आपल्यामध्ये कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, पण पीडित कुटुंबाला
भेट दिली असेल किंवा नसेल दिली याबद्दल काही मला माहिती नाही. पण आम्हाला जसं माहिती झालं, आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यांनी त्यांची माहिती घेतली, तर त्यामध्ये म्हणजे असं वाटत होतं की याच्यातला खरा सूत्रधार हा कुणाल मराठेचा आहे आणि याला अटक नाही. आणि ज्यावेळेस हा पैशाचा जो प्रकार समोर आलेला आहे, म्हणजे व्यवहारासाठी कुणाल मराठेकडून वैभव मालवतेच्या मध्यस्थीने जे काही ₹1.25 लाख घेतले, पीडित कुटुंबाच्या आईनं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये कर्ज घेतल्याच्या नंतर त्यांनी कर्जसुद्धा काढून ₹50,000 परतसुद्धा दिले होते. पण 75,000साठी आणि जास्तीचे पैशासाठी तगादा लावलेला कुणाल मराठे यांनी हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं आहे. आणि वैभव मालवते हा त्याचा वसुली करणारा कार्यकर्ता आहे.